नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2025च्या या सिरीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पोलीस भरती, वनरक्षक, तलाठी भरती या भरतीमध्ये साठी तसेच महाराष्ट्रातील सर्व सरळ सेवेसाठी 14 जुलै 2025 रोजी जेवढेही टॉपचे प्रश्न बनतील तेवढे सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी तुम्हाला या सिरीजचे व्हिडिओ दररोज हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण प्रत्येक दिवशी रोज संध्याकाळी या सिरीजचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकत असतो. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. हे व्हिडिओ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक 1. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील किती किल्ल्यांचा समावेश युनेस्कोमध्ये करण्यात आला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 12 किल्ल्यांचा समावेश करण्यात आला. त्यामध्ये कोणत्या किल्ल्यांचा समावेश आहे? साल्हेर किल्ला, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र. पन्हाळा किल्ला, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र. शिवनेरी किल्ला, पुणे जिल्हा, महाराष्ट्र. लोहगड किल्ला, पुणे जिल्हा, महाराष्ट्र. खंदेरी किल्ला, रायगड जिल्हा, महाराष्ट्र. रायगड किल्ला, रायगड जिल्हा, महाराष्ट्र. प्रतापगड किल्ला, सातारा जिल्हा, महाराष्ट्र. सुवर्णदुर्ग किल्ला, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र. राजगड किल्ला, पुणे जिल्हा, महाराष्ट्र. विजयदुर्ग किल्ला, सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र. सिंधुदुर्ग किल्ला, सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र. आणि शेवटचा किल्ला आहे जिंजी किल्ला, जो की तमिळनाडू या राज्यामध्ये सध्याला स्थित आहे. त्या काळी तो शिवरायांच्या स्वराज्यामध्ये होता. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रामध्ये एकूण किती जागतिक वारसा स्थळे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सध्या महाराष्ट्रामध्ये 6 जागतिक वारसा स्थळे आहेत. महाराष्ट्रातील एकूण 6 जागतिक वारसा स्थळे. 1983 अजिंठा चा समावेश करण्यात आला. 1983 मध्येच वेरूळचा समावेश करण्यात आला. 1986 मध्ये घारापुरी एलिफंटा लेणीचा जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यात आला. 2004 मध्ये CST मुंबई याचा सांस्कृतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यात आला. 2018 मुंबई व्हिक्टोरिया गॅथिक आणि आर्ट डेको वास्तुशिल्प याचा समावेश करण्यात आला. तर 2025 मध्ये मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया या नावानं 12 किल्ल्यांचा समावेश करण्यात आला. महाराष्ट्रामध्ये सर्व 6 वारसा स्थळे ही सांस्कृतिक स्थळांमध्ये येतात. तर महाराष्ट्रातील 7वे वारसा स्थळ हे नैसर्गिक स्थळामध्ये येतं, ज्याचं नाव येतं पश्चिम घाट. महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, गोवा आणि गुजरातमध्ये पसरलेले आहे. त्यामुळे याचा महाराष्ट्रासाठी स्वतंत्र गणले जात नाही. याचा समावेश जो आहे 2012 मध्ये करण्यात आला. पण काही परीक्षांनी याचं उत्तर 7 आहेत असं दिलेलं आहे. म्हणजे काही परीक्षामध्ये उत्तर दिलेलं आहे बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण किती जागतिक वारसा स्थळे, तर त्याचं उत्तर काय दिलेलं आहे? 7 दिलेलं आहे. परंतु तिथं 6 हा ऑप्शन नसेल, हे इथे तुम्ही लक्षात घ्यावे. प्रश्न क्रमांक 3. जगामध्ये एकूण किती वारसा स्थळे आहेत? जगामध्ये एकूण 1243 वारसा स्थळे आहे. जगामध्ये 1243 वारसा स्थळे आहे. मग ती कोणत्या प्रकारची आहे? तर बघा, सांस्कृतिक स्थळे आहे 972 प्रकारची, नैसर्गिक स्थळे आहे 231 प्रकारची व मिश्र स्थळे आहे 40 प्रकारची. मग जगामध्ये सर्वात जास्त वारसा स्थळे असणारे देश: 1 नंबर येतो इटलीचा. इटलीमध्ये 61 वारसा स्थळे आहे. दुसरा क्रमांक येतो चीनचा. चीनमध्ये 60 वारसा स्थळे आहे. तिसरा क्रमांक येतो जर्मनीचा. जर्मनीमध्ये 55 वारसा स्थळे आहे. चौथा क्रमांक येतो फ्रान्सचा. फ्रान्समध्ये 54 वारसा स्थळे आहे. 5वा क्रमांक येतो स्पेनचा. स्पेनमध्ये 50 वारसा स्थळे आहे. व 6वा क्रमांक येतो आपल्या भारताचा, ज्याच्यामध्ये 44 वारसा स्थळे आहेत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 4. भारतामध्ये एकूण किती जागतिक वारसा स्थळे आहे? तर भारतामध्ये एकूण 44 जागतिक वारसा स्थळे आहे. भारतातील 44 वारसा स्थळे, या स्थळे कोणकोणत्या प्रकारचे किती आहे हे इथे बघून घेऊ. बघा, सांस्कृतिक आहे 36, नैसर्गिक आहेत 7 आणि मिश्र आहेत 1. बघा, भारतामध्ये येणारी सर्वची सर्व म्हणजेच 44 वारसा स्थळे इथे मी तुम्हाला या फोटोमध्ये दिलेले आहे. तरी तुम्ही हा फोटो व्हिडिओ पॉज करून बघून घ्या व सगळी वारसा स्थळे तुमच्याकडे नोट्स म्हणून लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या काळात रिव्हिजन करायला याचा फायदा होईल. प्रश्न क्रमांक 5. विम्बल्डन 2025 महिला एकेरीची विजेती कोण? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इगा स्विटेक. मग अधिकची माहिती जाणून घेऊ. मग विम्बल्डन 2025चा उपविजेता कोण आहे? कोण
आहे तर महिलाचा संदर्भ आहेत म्हणून महिलाची विजेती कोण आहेत? अमेंडा ॲनिमिसोवा. ही कोणत्या देशाची आहे? तर अमेरिकेची. तर इगा स्विटेकचे कितवे ग्रँड स्लॅम आहे? तर इगा स्विटेकचे हे 8वे ग्रँड स्लॅम आहे. इगा स्विटेक कोणत्या देशाची आहे? तर पोलंड या देशाची आहे. मग विम्बल्डन स्पर्धेची सुरुवात केव्हा झाली? तर 1877 मध्ये झाली. प्रश्न क्रमांक 6. 2025 या वर्षी मेक इन इंडिया उपक्रमास 10 वर्षे पूर्ण झाली म्हणून केंद्र सरकारने कोणते नाणे विकसित केले आहे? तर केंद्र सरकारने 100 रुपयाचे नाणे विकसित केलेले आहे. तर मग मेक इन इंडिया या उपक्रमाची सुरुवात केव्हा झाली? तर या उपक्रमाची सुरुवात झाली 25 सप्टेंबर 2014 रोजी. मग हे नाणे कुठे निर्माण करण्यात आले आहे असं विचारलं तर कोलकाता टाकसाळमध्ये हे नाणे निर्माण करण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 7. पहिली UPI संचलित बँक शाखा कोठे सुरू करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बंगळुरू या ठिकाणी याची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 8. 2025 पुरुष विम्बल्डनचा विजेता कोण? 2025 पुरुष विम्बल्डनचा विजेता आहे युनिक सिन्नर. तर मग अधिकची माहिती जाणून घेऊ. विम्बल्डनची सुरुवात केव्हा झाली? तर 1877 मध्ये झाली. मग 2025 पुरुष विम्बल्डन उपविजेता कोण? कार्लोस अल्कराज. हा कोणत्या देशाचा आहे असं जर विचारलं तर हा कोणत्या देशाचा आहे? तर स्पेनचा. कोणत्या देशाचा आहे? स्पेन या देशाचा आहे. तर मग युनिक सिन्नर हा कोणत्या देशाचा आहे? तर हा इटलीचा आहे. प्रश्न क्रमांक 9. भारताने नुकतीच कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली? भारताने नुकतीच अस्त्र या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. अधिकची माहिती जाणून घेऊ. अस्त्र या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 100 किमीपेक्षा जास्त आहे. मग अस्त्र हे कोणत्या प्रकारचं शस्त्र आहे? तर हे हवेतून हवेत मारा करणारे शस्त्र आहे. अस्त्राची चाचणी कोणत्या दिवशी घेण्यात आली? तर 11 जुलै 2025 या दिवशी. अस्त्र हे क्षेपणास्त्र कोणी विकसित केले? तर DRDO विकसित केले. प्रश्न क्रमांक 10. भारतीय लष्कराने अमरनाथ यात्रेची सुरक्षा व सुरळीत आयोजन करण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ऑपरेशन शिवा. अधिकची माहिती जाणून घेऊ. अमरनाथ यात्रा 3 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.